श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्वजणी आणि तुमचं कसं सुरू आहे नक्की कमेंटमध्ये कळवा। चला, आजची आपली जी भाकरी बनवली आहे ना, ती एका धान्यापासून न बनवता आपण विविध धान्य एकत्र करून बनवलेली आहे। धान्य म्हणजे मिलेट्स आणि खूप अशी प्रोटीन युक्त, हाय रिच आणि आपल्या हेल्थला पुष्कळ सारे बेनिफिट्स देणारी आहे। चला, आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत। म्हणजे आपण ती कणिक कशी बनवली आहे त्यापासून बेसिकपासून ते भाकरी बनवण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे धान्य एकत्र करायचे आहे। पहिलं धान्य आपण जे घेतलेलं आहे ते म्हणजे ज्वारी। ज्वारी ही खूप छान आहे हेल्थसाठी। डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणा, मॅग्नेशियम, कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, लोह आहे आणि ज्वारी खाल्ली की खूप एनर्जी येते। एका भाकरीमध्ये पुष्कळ सारे घटक आहेत। त्यानंतर आपण ॲड केलेली आहे बाजरी। बाजरीमध्ये पण इतकं छान सर्वच आहेत। ती ना एक तर ग्लुटेन फ्री आहे, पहिले म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित करते, इन्सुलिनसुद्धा ती ना नियंत्रित करते, म्हणजे डायबिटीजवाल्यांसाठी बाजरी खूप सुंदर आहे। त्याच्यानंतर आपण ॲड केले त्याच्यामध्ये उडीदची डाळ पण घेतलेली आहे। ती हार्टसाठी खूप छान आहे, हार्टला खूप छान बेनिफिट्स देते। जर आपण सोबतच वेट लॉससाठी पण आहे आणि डायबिटीजसाठी पण आहे। आणि उडीदमध्ये खूप छान घटक आहेत, म्हणजे ते अँटीऑक्सिडंट जे आपल्या शरीराला पोषक आहे। त्याच्यानंतर आपण मका घेतलेला आहे। मका तर तुम्हाला माहितीच आहे खूप बेनिफिशियल आहे वेट लॉससाठी। सोबत आपण हिरवे मूग पण घेतलेले आहेत। हिरवे मूगसुद्धा पुष्कळ बेनिफिशियल आहे। त्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स आहे, डायजेस्टिव्ह आहे, फायबर आहे आणि खूप छान चांगले घटक आहेत। सोबत आपण जवस घेतलेली आहे आणि मेथ्या देखील घेतलेल्या आहे। जवसमध्ये तर पुष्कळ असे घटक आहेत, ओमेगा वगैरे इतके छान आहेत की ना ते आपल्या शरीराला आवश्यकच आहेच। मेथी पण घेतलेली आहे। मेथी घेतलेली आहे त्याच्यामुळे आपली भाकरी कडवट होणार नाही आहे, पण त्याचे बेनिफिट्स खूप छान आहे। मेथी ब्लड शुगर खूप जास्त कंट्रोल करते। सोबत आपण चणे पण घेतले आहे, म्हणजे इज अ सोर्स ऑफ एनर्जी। चणे हे खूप मस्त आहेत, आपल्या हेल्थसाठी एनर्जी देणारे आहे आणि आपल्याला प्रोटीनची पण कमतरता चणे आपल्याला साठी व्यवस्थित पूर्ण करतात। बघा, हे सर्व एकत्र करून आपण छान असं बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे। चला, आता आपण सुरुवात करूया भाकरी बनवायला। तुम्हाला जसं भाकरी बनवायचं आहे तशा पद्धतीने पीठ घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी घेऊन आपण ही भाकरी छान मळून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर आपण थोडं जास्त गरम नाही, थोडं कोमट पाणी घेणार आहोत आणि अशा पद्धतीने। आणि हो, थोडंसं मीठ पण घातलेलं आहे बरं, ते विसरू नका, म्हणजे थोडीशी चव येईल त्या भाकरीला, कारण इतके छान पदार्थ घातलेले आहे, पण मीठ घातल्यानेच त्याला चव येणार आहे। बघा, असं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि कोमट पाणी घातल्याने काय होईल की ना, आपली भाकरी खूप वेळपर्यंत मऊ पण राहील आणि ज्या कडा तुटतात ना त्या पण येणार नाहीत। बघा, अशा पद्धतीने आपण छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यातला एक गोळा घेणार आहोत आणि तो गोळा घेऊन छान आपण त्याला बघा असं आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि खूप छान मस्त, जितका आपण छान मळू तितकी आणखी भाकरी आपली छान टम्म फुलेल आणि खूप छान होणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपण मळून घेतलेला आहे। त्यानंतर एक गोळा त्याच्यानं बारीक वेगळा करून तो पण आपण फक्त भाकरीसाठी करून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपला भाकरीचा गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण छान असा भाकरीचा गोळा घेणार आहोत आणि थोडंसं असं पीठ लावून आपण त्याला छान असं थापून घेणार आहोत। कडाकडाने आपल्याला थापून घ्यायचे आहे। तुम्हाला परातीत थापता असेल तर त्याच्यात थापा, जर नसेल तर मग तुम्ही पोळपाटावर थापू शकता किंवा लाटून पण घेऊ शकता। बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान कडा व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। ही जी भाजी बनते ती आहे तुरीच्या दाण्यांची भाजी। मी व्हिडिओ टाकलेला याचा, तुम्ही तो नक्कीच बघू शकता। बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान भाकरी थापून घ्यायची आहे। किती छान झाली आहे, कडा पण तुटलेल्या नाही आहेत आणि खूप छान झालेली आहे भाकरी। आणि एकसारखी एकाच लेवलवर ही भाकरी आपली थापून झालेली आहे। चला, भाजी पण झालेली आहे, आपण ती आता उतरून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तवा ठेवणार आहोत। छान आपण लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि याला हाय फ्लेमवर आपण तव्याला खूप छान पद्धतीने तापवून घेणार आहोत। आणि जसं तवा तापून जाईल
होईल त्याच्यानंतरच आपण त्याच्यावर भाकरी ॲड करूया. आणि जो पिठाचा भाग आहे तो आपण वर घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि त्याच्यावर छान आपल्याला पाणी असं पसरून घ्यायचं आहे. जर पाणी जास्त झालं तर ते पण आपण काढून घेऊया. आणि बघा किती सुंदर अशी भाकरी दिसते की नाही, मल्टीग्रेन भाकरी. एक भाकरी खाल्ली की आपल्याला त्याचे सर्व जेवढी पण आपल्या शरीराला पोषक तत्व आहेत ते सर्व आपल्याला पूर्णपणे त्याच्यामधनं भेटणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला छान ही, आणि हे गरम तव्यावरच ठेवायची आहे. जेव्हा त्याच्या भाकरीवरचं पाणी सुकेल 1 ते 1.5 मिनटामध्ये पाणी सुकून जातं, त्याच्यानंतर आपल्याला ती पलटून घ्यायची आहे. आणि आपल्याला हाय फ्लेमच ठेवायचं आहे. आणि पलटवल्यावर बघा अशा पद्धतीने मस्त बघा दिसते ना, त्याच्यावरचं पाणी आता सुकत आहे. आणि त्याच्यानंतर मस्त अशी आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून छान खरपूस भाजून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मस्त आणि खूप छान बघा अशी एका बाजूने झालेली आहे. दुसऱ्या बाजूने आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण त्याला आचेवर देखील ठेवलेलं आहे. आणि बघा किती छान अशी मस्त भाकरी ही फुललेली आहे, टम्म फुललेली आहे आणि खूप सुंदर झालेली आहे. बघा मल्टीग्रेन तुम्हाला दिसतच असेल रंग, आणि तिचा छान अशी फ्लफी झालेली आहे. बघा अशा पद्धतीने आपली ही मल्टीग्रेन भाकरी रेडी आहे. आणि मस्त दुसरी आपण थापायला पण घेतलेली आहे. आता झालेली आहे. त्याच्यानंतर आपण वाढून घेणार आहोत. ताट मस्त आपण ताटावर ठेवलेलं आहे. सलादमधून कांदा आणि त्याच्यानंतर छान आपण ठेचा पण करून घेतलेला होता मिरच्यांचा. आणि त्याच्यानंतर मस्त आपण जी तुरीच्या दाण्यांची जी आमटी केली होती ती वाढूया. आणि आपण त्याच्यानंतर वाढणार आहोत मल्टीग्रेन भाकरी, जी आपली आजच्या व्हिडिओची स्पेशालिटी होती. मैत्रिणींनो, आपल्या या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला हेल्दी राहणं खूप आवश्यक आहे. सो आपल्याला असे पदार्थ आपल्या आयुष्यात रोजच्या जीवनात ॲड करणं जरुरीच आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये ॲड करा. बघा आपण वाढलेली आहे मस्त मल्टीग्रेन भाकरी आणि त्याच्यावर मस्त टाकणार आहोत मस्त असं तुपाची धार सोडूया. आणि खूप मस्त झालेली आहे ही भाकरी. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. आम्ही अशाच चांगल्या प्रोटीन हेल्थ बेनिफिट्स देणाऱ्या हार्ट म्हणा, शुगर म्हणा, प्रत्येक अशा रेसिपी नेहमी टाकतच आहोत. तुम्ही नक्की आम्हाला प्रेम द्या, व्हिडिओवर प्रेम द्या. आणि चला, व्हिडिओ नक्की आवडला तर सबस्क्राईब पण करा, लाईक करा. आणि काही पण सजेशन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता या व्हिडिओचा एंड इथेच करते. आणि श्री स्वामी समर्थ.